अकोल्यात भाजपने 3 राज्यातील विजयाचा जोरदार जल्लोष साजरा केला। गांधी रोडवरील पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडत आणि मिठाई वाटत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। यावेळी आमदार रणधीर सावरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। अकोला शहरात भाजप कार्यकर्त्यांनी 3 राज्यातील विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला। गांधी रोडवरील पक्ष कार्यालयासमोरील चांदेकर चौकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला तर एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त केला। घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। या जल्लोषात स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यावेळी विधानसभेतील मुख्य प्रतोद आणि आमदार रणधीर सावरकर उपस्थित होते। त्यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत हा विजय जनतेच्या विश्वासाचा असल्याचे सांगितले। एकूणच या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी काळातही अशाच प्रकारे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। अगदी खरा आहे। श्यामाप्रकाश मुखर्जी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली होती, त्यांचं मूळ निवास पश्चिम बंगाल होतं। त्याच्याविषयी महत्वाचा विषय आहे की ममता दीदींनी बंगाल पुढे नेऊन ठेवलं। एका जमान्यात 1920 च्या आधी कलकत्ता भारताची राजधानी होती ब्रिटिश इंडियामध्ये, दिल्लीमध्ये शिफ्ट झाली असेल, परंतु फार मोठं उद्योग आणि व्यापाराचं केंद्र कलकत्ता होतं। आज कलकत्त्यात लोक पळून चालले। हजारो लोकांनी प्राण दिले होते जेव्हा तत्कालीन ब्रिटिशनं अशाच जातीच्या भरोशावर पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगालची फाळणी केली। ग्रेट पार्टिशन ऑफ बेंगॉल ज्याला आपण म्हणतो, न्यू तेव्हा टाकल्या गेली हिंदू आणि मुस्लिम मधले पार्टिशन करायची। त्याला विरोध हा तत्कालीन आमच्या लोकांनी केला होता, सगळ्या लोकांनी केला होता, ब्रिटिशांनी ऐकलं नाही। त्याला खतपाणी घालायचं काम ममता दीदी करत होत्या। द ग्रेट फेमिन ऑफ बंगाल म्हणजे बंगालचा सगळ्यात मोठा दुष्काळ जो होता, तेव्हा लोक मरत होते, परंतु अन्न सहज होतं, परंतु वर्ल्ड वॉर एक चालू असल्यामुळे ते धान्य बाकी परदेश होण्यासाठी लोक मरू दिले आणि 1 मिलियन म्हणजे 10 लाख लोकांनी त्यांना जीव गमावला त्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये। इतका इतिहास असणारा, देशाला अनेक सुवर्ण अक्षरांनी लिहिल्यासारखं प्रेरणादायक गीत देणारा हा बंगाल प्रदेश आज भारतीय जनता पक्षाने जिंकलेला आहे। आणि जिंकलेला म्हणजे फक्त भगवा झेंडा आणि भाजप सत्ता स्थापन होणार असं नाही, तर पश्चिम बंगाल जनतेला एक दिलासा देण्याचं, भयमुक्त वातावरण देण्याचं, औद्योगिकीकरणाचं देण्याचं, बेरोजगारी दूर करण्याचं संकल्प घेऊन भारतीय जनता पक्ष पुढे जात आहे।